इतकं मोठी संधी मला ज्या नेत्यानं दिली त्याच्याबरोबर अडचणीच्या काळामध्ये असा दगाफटका करणं आणि माझ्या मतदारांच्या देखील विचारधारेच्या विरोधात जाणं हे माझ्या फक्त मनाला कुठेतरी पटलं नाही. आणि त्या अधिवेशनामध्ये फक्त मुख्यमंत्रीच बोलले, आम्ही बाकीच्यांनी हात वर केले भाषण करायला, आम्हाला कोणालाही बोलू दिलं नाही. जवळपास 2-1 हजार कोटी रुपये शिल्लक होते, ज्याच्या माध्यमातून अजून खूप सारी कामं राज्यभरामध्ये करता आली असती. माझ्या मतदारसंघातले मोठे मोठे निर्णय हे मी इथला आमदार असून देखील मला न विचारता निर्णय घेण्याचं म्हणजे अक्षरशः हुकुमशाही पद्धतीनं हे 2.5 वर्ष या सरकारनं खरं कामकाज केलं. म्हणजे थोडक्यात लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली आणि आता बंद देखील केलेली आहे. एकदा आम्ही तो शब्द दिला आणि कोविडची परिस्थिती असताना देखील महाविकास आघाडीने कर्जमाफी आपली करून दाखवलेली आहे. म्हणजे ही जिल्हा बँकेसारखी जिल्ह्याला वरदान ठरणारी संस्था आज कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम शिवाजी कर्डिलेंच्या माध्यमातून होते. आक्रमकपणा हा कुठेही उघड कुठेही दाखवायचा नसतो. 5 वर्ष मला खात्री की मी व्यवस्थित अभ्यास केल्यामुळं आता मला पेपर सोपा जाईल अशी माझी अपेक्षा आहे. आणि आदरणीय पवार साहेबांचा मी अत्यंत ऋणी आहे की माझ्यासारख्या पहिल्यांदाच विधानसभा सदस्य झालेल्या उमेदवाराला त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. साहेब मला म्हटलं ही तुझी जमेची बाजू आहे, पुढं काय मला विचारलं नाही साहेबांनी. खरं अजून 2.5 वर्ष जर आमचं सरकार असतं तर आणखीन खूप कामं शेतकऱ्यांची झाली असती. 180 डिग्री टर्न घेऊन अत्यंत विरुद्ध विचारधारेबरोबर जाणं हे माझ्या मनाला कुठेतरी पटलं नाही. आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारधारेवर मी काम करतो म्हणून मला खरं लोकांनी निवडून दिलं. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे. सध्या आपण आहोत राहुरी विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे आपल्यासोबत आहेत. तनपुरेजी नमस्कार आणि खूप खूप स्वागत तुमचं. कसा सुरू आहे प्रचार? कारण आम्ही पाहतोय एवढी गडबड धावपळ. कसा असतो एखाद्या उमेदवाराचा दिवस? नाही, उमेदवारांनी जर 5 वर्ष व्यवस्थित अभ्यास केला असेल तर ही फक्त एक रिव्हिजनचा विषय, खूप काय लोड टेन्शन घ्यायचा विषय नाही. 5 वर्ष मला खात्री की मी व्यवस्थित अभ्यास केल्यामुळं आता मला पेपर सोपा जाईल अशी माझी अपेक्षा आहे. नक्कीच नक्कीच. आपण पाहिलंय राहुरीचे नगराध्यक्ष ते थेट राज्यमंत्री. कसा होता हा प्रवास? हो, निश्चितच मला कुठला आधी काय प्रशासकीय कामकाजाचा अनुभव नव्हता. राहुरी शहरातल्या नागरिकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम करून मला नगराध्यक्ष पदाला संधी दिली आणि त्या 3 वर्षामध्ये शहरामध्ये अगदी गल्लीबोळात जाऊन काम करून विकासाची कामं केल्यामुळं राहुरी शहरवासियांनी तर विधानसभेला मला भरभरून प्रतिसाद दिला आणि आमदार म्हणून निवडून देण्याचं काम केलं. तालुक्यांनी देखील केलं. आणि आदरणीय पवार साहेबांचा मी अत्यंत ऋणी आहे की माझ्यासारख्या पहिल्यांदाच विधानसभा सदस्य झालेल्या उमेदवाराला त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली. म्हणजे आम्ही पवार साहेबांकडे सगळेच जर संधी मागायला जायचो. मला साहेबांनी फक्त 1-2च प्रश्न विचारले. मला फक्त माझं शिक्षण किती विचारलं आणि मी जेव्हा सांगितलं की माझं इंजिनिअरिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, साहेब मला म्हटलं ही तुझी जमेची बाजू आहे, पुढं काय मला विचारलं नाही साहेबांनी. वरिष्ठांनी तुमच्यावरती एवढा मोठा विश्वास ठेवलाय, काय वाटतं आपण पात्र ठरलोत? माझ्याकडं 5-6 खात्याचं राज्यमंत्री पद होतं. त्यामध्ये सर्वात कामाचा विषय हा खरं ऊर्जा खात्याचा होता आणि ऊर्जा खात्याच्या ह्याच्यामध्ये आम्ही वर्षभर अभ्यास केला आणि आमचं सरकार आलं त्यावेळेस शेतकऱ्याला साधं नवीन कनेक्शन देण्याकरता देखील 2-2 वर्ष वाट बघावी लागेल अशी परिस्थिती होती. शेतकऱ्यांना त्यांच्या पायाभूत सुविधा शेतीच्या विजेच्या कनेक्शनच्या बाबतीमध्ये ते देण्याकरता कोणती योजना राज्य सरकारकडे नव्हती आणि म्हणून आम्ही कृषी धोरण 2020 आणलं आणि त्याच्या माध्यमातून शेती विषयक विजेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मोठा निधी आम्ही उपलब्ध करून दिला, ज्याच्या माध्यमातून अगदी नवीन ट्रान्सफॉर्मर देणं असेल, अगदी ट्रान्सफॉर्मर ओव्हरलोड झाला असेल, डीपी ज्याला म्हणतो आपण ग्रामीण भागात लोक म्हणतात, त्याचबरोबर एखादं फिडर ओव्हरलोड असेल तर तिथे लिंक लाईन टाकून नवीन फिडर करणं असेल किंवा सबस्टेशनची क्षमता वाढवणं असेल किंवा नवीन सबस्टेशन करणं असेल, अशी शेकडो कोटींची कामं ही त्या निधीच्या माध्यमातून आमच्या 2.5 वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळात झाली. त्याचं एक कुठेतरी आंतरिक समाधान वाटतं. खरं अजून 2.5 वर्ष जर आमचं सरकार असतं तर आणखीन खूप कामं शेतकऱ्यांची झाली असती. त्याचबरोबर दिवसा शेतकऱ्याला वीज मिळावी याकरता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना
ही मागच्या सरकारच्या आमच्या आधीच्या सरकारनं आणलेली योजना होती, पण त्याची अंमलबजावणी आणखीन वेगानं करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्यामध्ये काही सुधारणा देखील केल्या. म्हणजे एखाद्या सबस्टेशनच्या बाजूला 3-4 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सौर ऊर्जा निर्मितीचा प्लांट बसवायचा आणि त्या माध्यमातून त्या सबस्टेशनच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना ही दिवसा वीज द्यायची, असं तो योजना होती. चांगली योजना होती. त्यामध्ये मात्र फक्त ती शासकीय जागांपुरतीच मर्यादित होती. पण बऱ्याचशा सबस्टेशनच्या बाजूला शासकीय जागा उपलब्ध नसतील तर खासगी जागा देखील शेतकरी देऊ शकेल आणि त्या बदल्यात त्या शेतकऱ्याला देखील भरीव वर्षाला भाडं मिळेल अशी तरतूद ही महाविकास आघाडी सरकार असताना आम्ही केली आणि त्याचा खूप मोठा फायदा होतोय आणि त्या माध्यमातून अनेक राज्यातल्या शेतकऱ्यांना भविष्यामध्ये आता दिवसा वीज ही उपलब्ध होणार आहे. खरं ही मूल बेसिक गरज आहे. आज शेतकरी रात्रीचं शेतामध्ये पाणी द्यायला जातो, बिबट्यांचा मोठा संचार असतो, वन्य प्राणी इतरही असतात, साप असतात आणि असा जीव धोक्यात घालून आज या महाराष्ट्रातला शेतकरी शेतामध्ये राबतो रात्रीचा. ही परिस्थिती कुठेतरी बदलण्याकरता त्या योजनेला आम्ही चांगलं स्वरूप दिलं आणि मला खात्री आहे की आता पुढे भविष्यात आमचं सरकार आल्यावरती यावर आणखीन भरीव काम त्या ठिकाणी केलं जाईल. नक्कीच एवढी मोठी कामांची लिस्ट आहे, न अडखडता एवढं तुम्ही बोलता यावरूनच लक्षात येते ती गोष्ट. मला सांगा, सुरुवातीचे 2.5 वर्षच तुम्हाला राज्यमंत्री पद उपभोगता आलं किंवा तिथे काम करता आलं. मधल्या काळात अजित पवारांनी बंड केलं, 2 भाग झाले, महायुतीचं सरकार आलं, तुम्ही शरद पवारांसोबतच होता. पण जर तुम्ही अजित पवारांसोबत गेला असता तर आणखी 2.5 वर्ष तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली असती. ती संधी का सोडली तुम्ही? नाही, विकास कामं ही तर खरं एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, पण कुठेतरी विचारधारा, नैतिकता हे देखील महत्वाचं आहे. आपण कुठल्या नैतिकतेने विचार करतो, कुठल्या ह्यानी विचार करतो, हे देखील मला तेवढंच त्याला विचारधारेला देखील महत्व देणारा मी खरं कार्यकर्ता आहे. मला ज्या लोकांनी निवडून दिलं ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारधारेवर मी काम करतो म्हणून मला खरं लोकांनी निवडून दिलं. म्हणजे आदरणीय शरद पवार साहेबांचा ग्रामीण भागातल्या शेती व्यवस्थेवरचा जो अभ्यास आहे, त्यावरचं त्यांचा असलेला अभ्यास, त्यांचे असलेले विचार हे ग्रामीण भागातल्या लोकांना हे पटणारे विचार आहेत आणि म्हणून त्या विचारावर चालणारा मी कार्यकर्ता आहे. आणि एका रात्रीत फक्त सत्तेमध्ये जायचं म्हणून 180 डिग्री टर्न घेऊन अत्यंत विरुद्ध विचारधारेबरोबर जाणं हे माझ्या मनाला कुठेतरी पटलं नाही. आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी मला पहिल्यांदाच निवडून येऊन राज्यमंत्री पदाची संधी दिली. इतका मोठी संधी मला ज्या नेत्यानं दिली त्याच्याबरोबर अडचणीच्या काळामध्ये असा दगाफटका करणं आणि माझ्या मतदारांच्या देखील विचारधारेच्या विरोधात जाणं हे माझ्या फक्त मनाला कुठेतरी पटलं नाही. आणि मी लगेच जेव्हा कळालं लगेच मी पवार साहेबांकडे गेलो आणि माझा पाठिंबा जाहीर केला, अगदी मागचा पुढला कुठचाही विचार न करता. अच्छा, या सगळ्या काळामध्ये अशी कुठली खंत राहिली आहे का की जर 5 वर्ष आमचं सरकार राहिलं असतं तर मी आणखी हे काम केलं असतं किंवा हे काम माझं करायचं राहून गेलं? हो हो हो, निश्चित. खरं खूप काय काय करायचं होतं. खरं हे मी जे म्हटलं, ऊर्जा विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे खूप आणखीन प्रश्न सोडवण्याचा माझा विचार होता. बरेच प्रयत्न आमचे, बरेच म्हणजे खूप निधी देखील शिल्लक होता. जवळपास आमचं सरकार गेलं त्यावेळेस त्या एसीएफ फंडामधून जवळपास 2-1 हजार कोटी रुपये शिल्लक होते, ज्याच्या माध्यमातून अजून खूप सारी कामं राज्यभरामध्ये करता आली असती. मधल्या काळात सरकार बदलल्यानंतर एक आमदार म्हणून काय काय अडचणी आल्या तुम्हाला? खूप मोठ्या अडचणी आल्या. खरं सरकार हे पद गेलं वगैरे ह्याचं मला काही दुःख नाही, पण मात्र नंतर ज्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये आलं, खरं आम्ही विरोधी पक्षाचे आमदार होतो, आमच्या सगळ्या कामांना स्थगिती लावल्या सरकार गेल्यावर. जी कामं प्रोसेसमध्ये होती, ज्यांच्या वर्क ऑर्डर व्हायच्या होत्या, अशा सगळ्या कामांना, मीच नाही तर आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या कामांना लगेच जागच्या जागी स्थगिती ह्या सरकारनं आणल्या. त्याचबरोबर खरं नवीन कामं तर दूरच, म्हणजे मी म्हंटल स्थगिती आणल्या, त्या स्थगिती आम्हाला कोर्टातनं जाऊन त्या स्थगिती आम्ही सगळ्या उठवल्या. आणि नंतर शेवटी मतदारसंघातल्या जनतेचे प्रश्न असतात, रस्त्यांचे प्रश्न असतात, विजेचे प्रश्न असतात. ते प्रश्न घेऊन आम्ही सारखं आमदार म्हणून माझं काम, मी सातत्यानं मंत्र्यांकडे जायचो, पण मात्र विरोधी पक्षाचा आमदार या नात्यानं अक्षरशः आम्हाला कुठलाही निधी या सरकारनं दिला नाही. विधानसभेमध्ये देखील मला खरं कटू अनुभव आले खूप, की समोरच्या लोकांना काहीही त्यांना बोलायला जास्त संध्या मिळायच्या, आम्हाला मात्र आमचा
बोलण्याचं त्या ठिकाणी संधी देखील मिळायची नाही. अगदी विशेष अधिवेशन मराठा समाजाच्या आरक्षणावरती जे बोलवण्यात आलं, एवढा गाजावाजा सरकारनं केला आणि अधिवेशन विशेष बोलवलं 1 दिवसाचं. आणि त्या अधिवेशनामध्ये फक्त मुख्यमंत्रीच बोलले. आम्ही बाकीच्यांनी हात वर केले भाषण करायला, आम्हाला कोणालाही बोलू दिलं नाही. आणि म्हणजे कायम हे एक दिवस सांगितलं, पण असं सातत्यानं अनुभव देखील आम्हाला या मागच्या 2.5 वर्षामध्ये आला. लोकांना वाटेल की बाबा फक्त विरोधी पक्ष काय बोललाच नाही, असे कित्येक अनुभव खरं सांगता येतील. विधानसभेमध्ये देखील आम्हाला आमचे म्हणणं मांडायच्या संध्या मिळाल्या नाहीत, आम्हाला निधी मिळाला नाही, आमच्या कामांवरती स्थगित्या आणल्या गेल्या. इथं देखील प्रशासनावर देखील बराच मोठा दबाव असल्याचं आम्हाला त्या ठिकाणी बसलं. कारण की बऱ्याचदा माझ्या मतदारसंघातल्या प्रश्नांच्या बैठका हे मला न सांगता मंत्रालयामध्ये घेतल्या गेल्या. माझ्या मतदारसंघातले मोठे मोठे निर्णय हे मी इथला आमदार असून देखील मला न विचारता निर्णय घेण्याचं म्हणजे अक्षरशः हुकुमशाही पद्धतीनं हे 2.5 वर्ष या सरकारनं खरं कामकाज केलं. याचा जनतेला देखील तिटकारा आलेला आहे आणि मला खात्री आहे की 20 तारखेला नक्कीच हे सरकार बदलण्याचा निर्णय राज्यातली जनता घेणार आहे. नक्कीच. आता महायुती सरकारने लाडकी बहीण सारखी योजना आणली. आता या लाडकी बहीणवरती तुमच्याच पक्षातले मित्र पक्षातले लोक असं म्हणतात की इलेक्शनच्या तोंडावरती महिलांची मतं घेण्यासाठी ही योजना आणण्यात आली. तुमचं मत काय यावर? निश्चितपणे जर सरकारला खरंच आमच्या बहिणींची जर काळजी असली असती तर सरकार आल्या आल्या अशी योजना खरं त्यांनी जाहीर केली असती. पण मात्र निवडणुकीच्या तोंडावरती ही योजना जाहीर केली. ठीक आहे, महिलांना आमच्या पैसे देण्याबद्दल काय दुमत नाही, पण मात्र एका हाताने देण्याची भूमिका केली आणि दुसऱ्या हाताने परत हिरावून घेण्याचं देखील हे काम सरकारनं केलं. सगळं दिवाळीच्या फराळाला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टींचे दर वाढवलेले आहेत. अगदी तेलाच्या डब्याच्या पासून सगळ्या गोष्टींचे दर वाढवले. त्याचबरोबर गॅस सिलेंडर मोफत देऊ म्हटले, मात्र 100 रुपये वाढ गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये झालेली आहे. 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर सरकारनं 500 रुपयाला केला. म्हणजे एका हातानं दिलं आणि दुसऱ्या हातानं अलगदपणे काढून घेण्याची भूमिका देखील या सरकारनं केलेली आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ही योजना आम्ही स्थगित करतो असं देखील सरकारनं सांगितलंय. म्हणजे थोडक्यात लाडकी बहीण योजना निवडणुकीच्या तोंडावर आणली आणि आता बंद देखील केलेली आहे. म्हणजे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती आमच्या बहिणींना गाजर दाखवण्याचं काम या सरकारनं खरं कुठेतरी केलेलं आहे. शिवाजीराव कर्डिले आहेत जे तुमचे स्पर्धक आहेत, त्यांचा असा आरोप आहे की तनपुरेंनी स्वतःचं घर भरण्यासाठी संस्थांचा वापर केला. या आरोपाचं खंडन कसं करणार? नाही, मला कळत नाही नेमक्या कोणत्या संस्थांचा वापर मी घर भरण्याकरता केला. ते जिल्हा बँकेचे सध्या नगर जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत, ज्या बँकेचं नाव एकेकाळी राज्यभरामध्ये देशभरामध्ये नाव होतं. अशा ज्या आमच्या जिल्ह्यातल्या मागच्या पिढींनी अगदी भाऊसाहेब थोरातांपासून आमच्या आजोबांपासूनच्या लोकांनी जी बँक तळहाताच्या फोडाप्रमाणे त्या ठिकाणी जपलेली आहे, अशा बँकेचं चेअरमन ते झालेले आहेत. आणि त्या बँकेची देखील आज अवस्था मोठी अवघड त्या ठिकाणी झालेली आहे. त्यांच्याच सरकारने त्या बँकेची चौकशी चालू केलेली आहे सहकार खात्यानं. आणि आमच्या माहितीप्रमाणे जो CD रेशो असतो बँकेचा, जो की एकूण बँकेच्या ठेवी आणि त्यातलं वाटलेलं कर्ज याचं प्रमाण बहुतेक 70% आसपास असायला पाहिजे, ते माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 90% गेलेलं आहे. म्हणजे कॅश रिझर्व्ह हे अत्यंत कमी बँकेचे झालेले आहेत. कित्येक जिल्ह्यातल्या पतसंस्थांनी बँकेतनं ठेवी देखील काढून घेतलेल्या आहेत. आणि नोकर भरती असेल, त्यातली अपारदर्शकता असेल, मोठ्या मोठ्या खरेद्या बँकेच्या वादात सापडलेल्या आहेत. संचालक मंडळाने विरोध केलेला आहे. म्हणजे ही जिल्हा बँकेसारखी जिल्ह्याला वरदान ठरणारी संस्था आज कुठेतरी अडचणीत आणण्याचं काम शिवाजी कर्डिलेंच्या माध्यमातून होते. आणि बँकेमध्ये कुठल्या कारखान्याला कर्ज द्यायचं नाही, कुठल्या कारखान्याला द्यायचं, हे जे राजकारण जे करतात त्यांमध्ये देखील कित्येक संस्था या जिल्ह्यातल्या अडचणीत आणण्याचं काम शिवाजी कर्डिलेंच्या माध्यमातून झालेलं आहे. नक्कीच. दुसरा सुद्धा त्यांचा आरोप असा आहे की राहुरी नगरपालिकेच्या माध्यमातून चालू असलेल्या ग्रामीण रुग्णालयाचं काम अजूनपर्यंत झालेलं नाहीये मागच्या 40 वर्षांपासून. नाही, मुळामध्ये मी एक क्लिअर करू शकतो, त्या ग्रामीण रुग्णालयाचा आणि राहुरी नगरपालिकेचा काहीच संबंध नाहीये. ते नगरपालिकेचं रुग्णालय पूर्वी होतं, नंतर ते महाराष्ट्र शासनानं हस्तांतरित केलेलं आहे. आज राहुरी नगरपालिकेचा आणि त्या दवाखान्याचा काहीच संबंध नाहीये. ते देखील आमदार मला वाटतं 10 वर्ष होते, त्यावेळेस त्यांना देखील तो प्रश्न सोडवता आलेला नाही. आम्हीच ती इमारत मोडकळीला आली त्यावर नगरपालिकेने दुसऱ्या जागेमध्ये नाममात्र भाड्यामध्ये चालू केलेलं आहे. आणि जिथं इमारत व्हायची आहे ती जागा
थोडी जागेच्या मालकीबाबत काहीतरी वाद आहेत, कोर्टात वाद चालू आहे. अच्छा. आता आपल्याला माहिती आहे, जागेच्या मालकी हक्काचे वाद अक्षरशः पिढ्यानपिढ्या चालतात. बरोबर. तरी देखील मी या 5 वर्षामध्ये खूपदा बैठका घेऊन ज्यांचे तिथं वाद आहेत त्या मालकांबरोबर बैठक घेऊन जवळपास तोडगा अंतिम तिथं काढलेला आहे. पण आणि तो मार्ग मोकळा केलेला आहे. पण मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या राहुरी मतदारसंघाचा मी आमदार आहे. राहुरी शहर हे सगळ्यात मोठं गाव आहे. तिथं मी राहतो, मी नगराध्यक्ष होतो. पण मात्र या सरकारनं मला कुठल्याही प्रकारे विश्वासात न घेता, राहुरी शहरातल्या कोणत्याही नागरिकाला विश्वासात न घेता, ते ग्रामीण रुग्णालय राहुरी शहरापासून 4-5 किलोमीटर लांब नेण्याचा घाट त्या ठिकाणी घातला, जो की मी नंतर विधानसभेत प्रश्न मांडून तो हाणून पाडलेला आहे. बरोबर. आजोबा 2 वेळा आमदार, वडील एकदा खासदार, 5 वेळा आमदार, तरीही त्यांना मंत्रीपद मिळालेलं नाही. मात्र तुम्ही पहिल्याच झटक्यात तुम्हाला राज्यमंत्रीपद मिळालं. काय भावना होती त्यावेळेस? निश्चितपणे ती त्यांची पुण्याई देखील असणार आहे. कारण आमचे वडील हे पवार साहेबांबरोबर अत्यंत एकनिष्ठपणे राहिलेले आहेत. मात्र त्यांना कधी संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यांची पुण्याई देखील खरं मला मंत्रीपद मिळण्यामध्ये निश्चित कामी आलेली आहेच, असं हे नाकारून चालता येणार नाही. तुमचे आजोबा आक्रमक होते आणि वडील मितभाषी होते. प्राजक्त तनपुरेंनी कुठला स्वभाव घेतलेला आहे किंवा त्यांचा स्वभाव कसा आहे? आक्रमकपणा हा कुठेही उघड कुठेही दाखवायचा नसतो. काही कामं गोड बोलून होतात, काही कामं प्रेमाने होतात, काही कामं मात्र काही ठिकाणी जिथं आक्रमक व्हावं लागतं तिथं मात्र आक्रमक मी होतो. पण उठसूट प्रत्येक वेळी आक्रमकपणा होऊन उगीच दाखवण्याकरता आक्रमक व्हायचं, त्यापेक्षा जी कामं महत्वाची आहेत, कुठलं काम गोड बोलून होतं आणि कुठलं काम आक्रमकपणे होतं, ते सोयीनुसार आपण निर्णय घ्यायचे असतात. राहुरीतले कोणते प्रश्न निकालात काढण्यासाठी भविष्यात तुम्ही प्रयत्न कराल? आता म्हणजे राहुरी शहरातले म्हणताय की एकूणच तालुका तुमचा? तालुक्यामध्ये काही शेतीच्या पाण्याचे विषय आहेत. खरं हे जायकवाड आमचं गोदावरी खोऱ्यातलं तुटीचं खोरं आहे आणि त्यामुळे समन्यायी पाणी वाटपाचा कायदा झाल्यामुळं बऱ्याचदा धरणातलं आमचं पाणी जर पुढचं जायकवाडी धरण भरलं नाही तर तिथं सोडावं लागतं. आणि म्हणून जे पश्चिमेकडे वाहून जाणारं नद्यांचं पाणी इकडे पूर्वेकडे वळवण्याचे जे प्रोजेक्ट्स आहेत, जे जलसंपदा मंत्री आमच्या सरकारच्या काळात जयंत पाटील साहेबांनी खूप त्याच्यावरती वॉर रूम स्थापन करून ते काम करण्याचा त्यांचा प्रयत्न चालू होता. ती कामं भविष्यात जर मार्गी लागली तर जे गोदावरी खोरं तुटीचं खोरं आहे त्याच्यामध्ये ते सरप्लस पाणी आणलं तर भविष्यामध्ये पाण्याचा मोठा प्रश्न सुटण्यास त्या ठिकाणी मदत होणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना दिवसा विजेचे प्रकल्प असतील, ज्या पिण्याच्या पाण्याच्या योजना आहेत ग्रामीण भागातल्या, त्या स्वयंपूर्ण करण्यासाठी तिथं देखील सोलर ऊर्जेचे किंवा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोताचे प्रकल्प लावून वीज बिल कमी करून त्या देखील स्वतःच्या पायावर कशा उभ्या राहतील, असे असंख्य प्रश्न त्या ठिकाणी आहेत. अच्छा, आता शेवटचा प्रश्न, तुमचं विजन येणाऱ्या 5 वर्षांसाठी आणि त्याला जोडून जनतेला जाता जाता काय आवाहन कराल? नाही, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता मी ऊर्जा खात्याचा मंत्री म्हणून काम केलं. मला थोडीशी आवड देखील त्या खात्याचं काम करताना लागलेली आहे. आणि भविष्यामध्ये ठीक आहे, लोकांना मतं मिळवण्याकरता काही योजना राबवून तिथं पैसे खर्च करण्यापेक्षा लोकांना, शेतकऱ्यांना या 5 वर्षामध्ये राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज कशी मिळेल, चांगली दर्जाची म्हणजे चांगल्या क्वालिटीची म्हणजे अखंडित पूर्ण दाबानं वीज कशी मिळेल, शेतमालाला भाव कसे, हमी भाव कसे देता येतील, पाण्याचं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जे पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी इकडे वळवणं असेल, हे विषय तर करावेच लागतील. आणि त्याचबरोबर खरं मी एकदा मंत्री असताना दिल्ली सरकारच्या शाळा एकदा मी बघून आलो होतो. आम आदमी पक्षाचं सरकार आहे आणि अत्यंत चांगली शिक्षणाची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. भौतिक सुविधा तर त्यांनी दिलेल्याच आहेत, परंतु ज्या काही सिस्टीम्स, शिकवण्याच्या ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या देखील अत्यंत चांगल्या त्यांनी राबवलेल्या आहेत. आणि म्हणून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये देखील खरं आमूलाग्र बदल भविष्यामध्ये करण्याची, खरं झाले तर निश्चित ते करण्याची माझी इच्छा त्या ठिकाणी आहे. की शेवटी हे उद्याचा देश, उद्याचा महाराष्ट्र घडवण्याचं काम हे शाळांमधनं होतं. आणि तिथं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कसं चांगल्या पद्धतीने मुलांना शिक्षण देता येतील. आज तर अगदी शाळा खोल्या बांधण्यापासून आपली सुरुवात आहे. पण या भौतिक सुविधांच्या बरोबर सिस्टीम शिकवण्याच्या पद्धती असतील, शिक्षकांचं ट्रेनिंग असेल, ज्या मी म्हटल्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान असेल. उदाहरणार्थ
पूर्वी फळ्यावरती खडून आपण लिहायचो, त्यावेळेस एखादी 3 डायमेन्शनल इमेज आहे, ते शिकवता शिकवता आणि शिकता शिकता मुलांचं नाकेनं व्हायचं. म्हणजे पृथ्वी गोल आहे, ती फिरती आहे, असं वगैरे वगैरे. हे 3 डायमेन्शनल ह्याच्यामध्ये सोपं, शिकवायलाही सोपं आहे, अंडरस्टँडिंगलाही सोपं आहे. असे प्रयोग व्यवस्थित करून मुलांचं म्हणजे अगदी ग्रामीण भागातल्या मुलांना देखील शहरी भागातल्या मुलांच्या इतक्या तुलनेने सोयी सुविधा उपलब्ध करून देणं, चांगल्या सिस्टीम्स उपलब्ध करून देणं. म्हणजे आज कधी कधी असा दुजाभाव आपल्याला बघायला मिळतो की शहरामध्ये श्रीमंतांची, अति श्रीमंतांची मुलं अशा शाळेमध्ये शिकतात की जिथं 20 मुलं वर्गामध्ये असतात आणि 2 शिक्षक शिकवायला असतात. पण आमच्याकडे मात्र ग्रामीण भागामध्ये 2 इयत्ता असतात आणि एकच शिक्षक शिकवायला असतो. हा कुठेतरी विरोधाभास कुठेतरी कमी होऊन सगळ्यांना इक्वल संधी मिळाली पाहिजे. ग्रामीण भागात देखील दर्जेदार शिक्षणाच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजे. हे देखील एक कुठेतरी माझं स्वप्न आहे, खरं हे व्हायला पाहिजे. नक्कीच ही सगळी स्वप्न तुमची पूर्ण होत हीच तुम्हाला सदिच्छा. आणि जाता जाता एक छोटासा प्रश्न आहे ज्याला तुम्ही खूप छान उत्तर द्याल अशी मी अपेक्षा करते. शिवाजीराव कर्डिले असं म्हणाले की 2019ला प्राजक्त तनपुरे सहानुभूतीच्या बळावरती निवडून आले. याला कसं उत्तर द्याल तुम्ही? मला माहित नाही, आता 2019ला माझ्या सहानुभूतीपेक्षा त्यांच्यावर असलेली लोकांची नाराजी असेल. आणि मला लीड हे राहुरी तालुक्यामध्ये मिळालं. म्हणजे 3 तालुक्यांचा मतदारसंघ आहे. तर राहुरी तालुक्यातल्या लोकांची थोडीशी मानसिकता होती की आपल्या तालुक्यातला आमदार व्हावा, ही एक लोकांची मानसिकता होती. आमच्या कुटुंबाचे तालुक्यातल्या लोकांशी असलेले 2-3 पिढ्यांचे ऋणानुबंध असतील, स्नेहसंबंध असतील, आणि सरळ सरळ आमची लढत झाली. मागची 2दा तिहेरी लढत व्हायची. राहुरीतनं 2 उमेदवार उभे राहायचे, त्यांची मतविभागणी व्हायची. मागच्या वेळेस ती झाली नाही, याही वेळेस ती होत नाहीये. आणि यावेळेस मात्र ठीक आहे असं ते म्हणत असतील. आता ते स्वतः सहानुभूती घेण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे ते जर माझ्यावर सहानुभूतीचा आरोप करत असतील तर आता ते म्हणतात की माझी शेवटची निवडणूक आहे. आणि लोक सहानुभूती बघत नाहीत. लोक बघतात की मागचा इतिहास काय, कोण काम करू शकतो, कोण का आपल्या मदतीला येऊ शकतो, कोण आपल्याला सुविधा निर्माण करू शकेल, कोण आपले प्रश्न सोडवेल. आणि या 5 वर्षामध्ये मला खात्री आहे की मी विजेच्या बाबतीत, पाण्याच्या बाबतीत चांगलं काम मतदारसंघामध्ये सत्ता असताना आणि सत्ता नसताना देखील करायचा एक प्रामाणिक प्रयत्न केला. शेवटी सगळीच काम आपण काही करू शकत नाही, पण एक मनापासून प्रयत्न जे केलेलं तेही लोकांना दिसतं. आणि मागच्या त्यांच्या 10 वर्षाची तुलना आणि या 5 वर्षाची जर तुलना लोकांनी केली तर मला खात्री की कामाच्या बळावर लोक पुन्हा मला संधी देतील. नक्कीच. प्राजक्त तनपुरे यंदा कितीने लीड घेणार? नाही, तो विचार मी करत नाही. खरं मी आपल्या लोकांमध्ये जातो, मोकळ्या भावनेने माझी कामं केली सांगतो, पुढं काय करणार हे सांगतो. शेवटी लोकांच्या हातात आहे. आपण आपलं काम आहे की आपलं प्रचार करणं, आपली मतं भावना लोकांपुढे व्यक्त करणं. शेवटी जनता जनार्दन आहे, त्यांना ते पटलं ते करणार आहेत. पण मला खात्री आहे की ते मी केलेली कामं व्यवस्थितपणे त्यांच्यासमोर मांडतोय, त्यांनाही ती पटतायत. त्यामुळं चांगल्या मताधिक्याने मी निवडून येईल अशी मला खात्री आहे. जनतेला काही आवाहन करायचं? 5 वर्ष खरं मी खूप त्या ठिकाणी प्रामाणिक भावनेने सर्व कामं केलेली आहेत. मंत्री असताना देखील आमच्या सरकारनं देखील, महाविकास आघाडीच्या सरकारनं देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी अगदी आल्या केलेली आहे. पुढे देखील भविष्यामध्ये आम्ही कर्जमाफीचा शब्द दिलेला आहे. एकदा आम्ही तो शब्द दिला आणि कोविडची परिस्थिती असताना देखील महाविकास आघाडीने कर्जमाफी आपली करून दाखवलेली आहे. अगदी आता दुधाचे पडलेले भाव आपण बघत असाल, महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये दुधाचे भाव स्थिर ठेवण्याचं काम, शेतकऱ्याच्या हातामध्ये 4 पैसे देण्याचं काम हे आमच्या सरकारनं केलं. बरेच शेतमालाला भाव वगैरे देण्याचं देखील काम केलं. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्याला विजेच्या बाबतीमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणाऱ्यासारख्या योजना आणल्या. सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांनी, मंत्रिमंडळातल्या सगळ्याच सहकाऱ्यांनी अत्यंत चांगलं काम महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये केलं. कोविडमध्ये देखील आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय राजेश टोपे साहेबांसारख्या आरोग्यमंत्र्यांनी अत्यंत, मी चांगलं हा शब्द वापरणार नाही कारण आव्हानात्मक परिस्थिती होती, पण खूप व्यवस्थित काम, इतर राज्यांच्या तुलनेत निश्चितपणे उजवं काम हे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये झालं. आणि ह्या दोन्ही सरकारची तुलना लोकांनी केली तर निश्चितच महाविकास आघाडीचं सरकार हे केव्हाही उजवं सरकार आहे, दिलेल्या शब्दाला जागणारं सरकार आहे. कुठली कामं करावी, सरकारने नेमकी काय कामं करावीत, कुठल्या कामाला प्राधान्य द्यावं, म्हणजे रस्ते, पाणी, वीज, शेतकऱ्यांचे मालाचे भाव, या कामाला आम्ही प्राधान्य दिलं.
आम्ही आमच्या लाडक्या खुर्चीला प्राधान्य दिलं नाही. आम्ही लोकांना जे काय लागतं ती कामं दिली आणि भविष्यामध्ये देखील लोकांच्या कामाला प्राधान्य देऊन महाविकास आघाडी सरकार हे पुढचं 5 वर्ष अत्यंत चांगलं काम करेल, हा विश्वास यांनी आपल्या माध्यमातून मी राज्यातल्या जनतेला देऊ इच्छितो. नक्कीच आम्ही पाहतोय तुमचं किती बिझी शेड्यूल आहे आणि त्यातून सुद्धा तुम्ही आम्हाला एवढा वेळ दिलाय. खूप खूप धन्यवाद आणि तुम्हाला पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप सदिच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.